नमस्कार. आज आपण करूया उडदाचे आणि मूग डाळीचे पापड. यासाठी मी 1 किलो उडीद डाळ घेतलेली आहे. ती आता आपण जरा कापडाने स्वच्छ करून घेणार आहोत. 1 किलो उडीद डाळ आहे. ही आपण कापडात बांधून अशी जरा पावडर लावलेली असते, त्यामुळे ती स्वच्छ करून घेऊया. हे अशी चोळून स्वच्छ करून घ्यायची. सुती कापडानं अशी स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे कापडाला पावडर अशी चिकटून राहते. ह्या उडीद डाळीमध्ये आता आपण ही 1/2 किलो मूग डाळ अशी स्वच्छ करून मिसळणार आहोत. ही स्वच्छ केलेली डाळ आपण आता दळून आणणार आहे. अशा पद्धतीने ही डाळ बघा स्वच्छ पुसून घेतल्या. आता ही मिक्स केलेली डाळ दळून आणायची आणि यामध्ये आत्ताच काही घालायचं नाही. पीठ तयार मळताना त्याच्यामध्ये मसाले घालायचे, दळताना काही नाही घालायचं. अशा पद्धतीनं आम्ही गिरणीवरून पीठ दळून आणलेलं आहे. आता आपण याच्यात काय काय मसाले घालणार ते बघूया. ही पांढरी मिरी आहेत 1 चमचावर घेतले, ही काळी मिरी 1 चमचावर घेतले, मीठ आहे, पापड खार आहे आणि थोडी कुटलेली हिरवी मिरची आहे. हे सगळे आम्ही ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. अशी थोडी जाडसर अशी कुटून घ्यायची मिरी. पांढरी मिरी घालायच्या, त्यामुळे चव पण चांगली येते आणि पापड यामुळे जरा पचायला हलके होतात. ही काळी मिरी अशी जाडे भरडे कुटून घ्या. जास्त पावडर एकदम त्याची करायची नाही, नाहीतर सगळे डाग होतात पापडामध्ये. मीठ घालतो, 2 चमचे अंदाजे मीठ घाले, चवीप्रमाणे मीठ घाला. पापडकार आहे, हा पापडकार मी 3 चमचे टाकते. आणि थोडीशी लालसर झालेली मिरची आहे. ही मिरची घातल्यावर चव चांगली पापडाला येते. ही कुटलेली मिरची मी 1 चमचावर घालते. असं पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं.
यामध्ये 1 चमचा हिंग घालून घ्या. आमचं साहित्यामध्ये सांगायला विसरले. आणि थोडा पापडखारसुद्धा ॲड करू शकता पिठाची चव बघून. थोडं कमी खारट वाटल्यास 1 चमचा पापडखार घाला. त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं. पापडाचं पीठ खूप हलकं असतं, त्यामुळं ते पाण्याचं प्रमाण त्याच्यात व्यवस्थित घालायला लागते. नाहीतर ते पातळ झालं तर पापड चांगले होत नाहीत. त्यामुळं घट्ट पीठ मळून ठेवायचं. त्याला टेचून मग हलकं करायचं. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे. अशा पद्धतीने घट्ट गोळा मळून घ्यायचा. आणि आता हे तेल सोडून थोडंसं मळून 4-5 तास आपण ह्याला असंच झाकून ठेवणार आहोत. चांगलं पीठ मुरण्यासाठी आम्ही 4-5 तासाचा ह्याला झाकून ठेवतो आहे. नंतर मग त्याला टेचून पापड करायला लागेल. तेव्हा असं घट्ट पीठ आहे. असा घट्ट गोळा हा आता झाकून ठेवायचा. तेल लावून घेतले याला. ते आता पीठ असं घट्ट मळा आणि मग त्याला कुटून कुटून मग पातळ करायचं, म्हणजे पापड एकदम चांगले होते. हे बघा, आता हे 4-5 तास भिजलेलं आता पीठ आहे. हे आता आपण चेचणार आहे खलबत्त्यामध्ये. हे आता तेल लावून देते खलबत्त्याला. तेल लावून चेचायचं, म्हणजे चिकटत नाही पीठ आणि मऊ होते. पापडाचं पीठ तुम्ही चांगल्या पद्धतीनं चेचून घ्या, म्हणजे पापड हलके आणि कुरकुरीत होते चांगले. अशा पद्धतीनं एकसारखं सगळीकडे मारून थापके कुटून घ्यायचं पीठ. कुटूनच त्याला मऊ करत आणायचं. हे बघा, अशा पद्धतीनं हे कुटून घेतले मी पीठ. ते मऊ झाले एकदम. अशा पद्धतीनं असं ओढून बघायचं, कळते पीठ आपलं कुठले चांगले कुठलं गेले. असं ओढून घ्यायचं थोडं, म्हणजे ते सैल होते. आणि हे बघा, अशा पद्धतीने हे असं सैल होते आणि मग चांगलं तयार होतं. असं चिकट आणि मऊ झाले की ओळखायचं झाले चांगलं. अशा प्रकारे आम्ही हे सगळं पीठ आता कुटणार आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आम्ही सर्व पीठ हे कुटून अगदी मऊ करून घेतलेलं आहे. याप्रमाणे असं सर्व कुटून घ्यायचं. छोटे छोटे गोळे करून असं कुटायचं, म्हणजे कुटायला चांगले येते. ह्याचे आता सर्व अशा आम्ही मळून पूर्ण अशा लाट्या करून घेणार आहे आणि मग पापड लाटून घेणार आहे. अशाच पद्धतीने सर्व मऊ करून कुटून घ्यायचं घट्ट पीठ. आपण हे चेचून तयार केलेलं पीठ आहे. ह्याचा आता आपण लांब असं मळून हाताने गोळे करून घेऊया. हाताला थोडं तेल लावायचं आणि मग याच्या लाट्या आपण करण्यासाठी असं लांब असं हाताने मळून घ्यायचं.
तुम्हाला हवे त्या आकाराचे लहान मोठे पापड कसे करायचे त्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्या. साधारण 1 इंचापेक्षा थोडे जादा पण असले तरी चालेल, म्हणजे मध्यम आकाराचे पापड तयार होतील. असे सुरीनं कापून घ्यायचे गोळे. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे अशा लाट्या, म्हणजे पापड लाटायला पटकन घेता येतात. आपण आता पापड एक लाटूनच बघूया. पापड लाटण्यासाठी हे त्यातलंच पीठ आम्ही ठेवले होते, त्याच पिठावर पापड लाटा. काढून ठेवले. एक वाटी पीठ आहे. साधारण तेवढ्या छोट्या गोळ्यांचा एवढा पापड तयार होतो. तुम्हाला मोठे पाहिजे मोठे पण तुम्ही करू शकता. भाजायला तळायला हे छोटे पापड थोडे बरे पडतात, म्हणून आम्ही याचा आकार एवढा ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पापड घेऊन पेपरवरही सुकायला टाकलेले आहे. हे फॅन खाली असे सुकू द्या आणि मग थोड्या वेळानं हे आपण सर्व एकत्र एकमेकावर ठेवून द्यायचे आहेत. त्यासाठी आधी यांना फॅन खाली सुकायला टाकायचे. अर्धा तास आपण हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. कापड झाकून हेला उन्हामध्ये वाळवून घ्या. अर्धा तास उन्हामध्ये वाळवून आणि हे पापड आता काढलेले आहेत. हे आता आपण साठवण्यासाठी डब्यामध्ये ठेवणार आहे. ही 1.25 किलो डाळीचे 150 पापड तयार झाले. अशा पद्धतीने छान पापड तयार होतात. तुम्ही हे घरी नक्की करा. तुमच्या आवडीप्रमाणे भाजून तळून कसे खा, छान लागतात पापड. तयार पिठापेक्षा आपण घरगुती पापड केले, घरगुती पीठ तयार करून केले की पापड थोडे जास्त होतात. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी असे छान पापड तयार करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.